श्रावण मासाराम सुरू जाल्ल्याक आयज पंचमीचो दीस म्हणजे नागदेवतेचो आयज पुजा करतात आणि नागदेवतेची जी पुजा आसा ती आयज आमी वास्को मुंडवेल ह्या भागान आमी आयज आयिल्ली आसा आणि ह्या भागान जे आसा हे देऊळ आसा जे एकमेव अशें देऊळ आसा जे नागदेवतेचें आसा आणि खास नागपंचमी दिसा हांगा एक मोठो उत्सव हांगा सुरू जाता चालू आसा आणि ह्या देवळान अशें आमी आयकून आसा की हे जे देऊळ आसा ते खरेंच एक जागृत देवस्थान खूप मोठे मोठे दिग्गज हांगा येतात हांचे दर्शन घेतात तशेंच हांगा तो पावता हे देव तांकां पावता अशें एक ख्याती आसा मोठी ख्याती आसा आणि त्याच निमतान आमी आयज ह्या मुंडवेल भागान आमी जे ब्राह्मण देवता आसा त्या देवळान आमी आयज आयिल्ली आसा तर सगळ्यांक तुमकां नागपंचमीची शुभेच्छा देव। आमचें ब्राह्मण देवस्थान आसा मुंडवेलान ह्या आमी सदां वर्सान वर्स ही नागपंचमी मोठ्या थाटामाटात हांगा मनयतात। सेम वे आमचो वर्धापन दीस आसता वर्सान एकदां आतां आमच्या फुडल्या म्हयन्याक आसतलो। ह्या आतां नागाच्या देवळाक आमच्या ब्राह्मणाच्या देवळाक आमी 9 वर्सां कंप्लीट करतली फुडल्या म्हयन्याक। सो आमी अशी इच्छा करता आनी हे देवस्थान जे आसा हे भरपूर जागृत देवस्थान आसा। हांगा जे कितें मागता जे कितें हें करता ते आमकां मेळपाकूच जाय इतलें जागृत हे देवस्थान आसा। आनी हांगा वर्सान वर्स नागपंचमी जावं नाजाल्यार वर्धापन दीस जावं आमी सगळीं हांगाली वाड्यावयली सगळीं मेळून जोडून सगळे साजरा करतात। आज नागपंचमीच्या निमित्तानं आप सर्व भाविकांना आमच्या मुंडवेल ब्राह्मण देवस्थानकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आता या देवळाविषयी बोलायचं झालं तर आम्ही ऐकलं होतं की इथं देवळाच्या बाजूला 3 वडाची झाडं होती, त्याच्यातली दोन्ही झाड कापली गेली आणि तिसरं झाड जेव्हा कापलं गेलं आणि त्याला आग घातली गेली असं सांगतात की त्याच्यानंतर कुणी ते काम केलं त्याला भरपूर त्रास व्हायला लागले। नंतर प्रसाद वगैरे लावला गेला, भटजीने आमच्या सांगितलं की प्रसाद लावा, दामोदराला जाऊन आम्ही प्रसाद लावला आणि तेव्हा त्या सांगितलं की प्रसादला सांगितलं की जे ब्राह्मणाचं स्थान आहे वडाचं झाड ते तुम्ही त्यांना वापस परत द्यायला हवं। त्यासाठी आमचे कालवाज म्हणून आहेत त्यांनी हे देऊळ जे आहे बांधून दिलेलं आहे आणि त्यांनी जे आहे भटजी वगैरे त्यांनीच अपॉइंट केलेला आहे आणि आम्ही दरवर्षी म्हणजे नागपंचमी हा सोहळा बड्या मोठ्या उत्सवात मनवतो आणि वर्धापन दिवस जो आहे आमचा तो आता ह्या वर्षी म्हणजे 4 ऑक्टोबरला होणार आहे। तर ह्या देवळाची खासियत सांगायची झाली तर एक जागृत देवस्थान तर झालंच आणि ह्या देवळापासून जेव्हा आम्ही नागपंचमी या काही सोहळा असतो तेव्हा आम्ही पूर्ण वाड्यावरचे लोक एकत्र येऊन सगळे मिळून मिसळून एकाशी प्रेमाने वागून आम्ही हा उत्सव साजरा करतो। इच्छितो मी आज नागपंचमीच्या दिवशी आमचे जे गुरु जे आहेत हे असं म्हणता येईल की आमच्या देवळाचे सर्व आहेत, जे छोट्या छोट्या गोष्टीपासून कुठली बी जरूर आम्हाला काय पण पाहिजे असेल तर गुरु आमचे नेहमी जे आहेत आमच्या सोबत राहतात। जे हो दररोज देऊळ पुसणं झाडाला पाणी घालणं हे सगळं ते जे आहे आमचे गुरु बघतात। त्यामुळे एक आमचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शकच आहे ते गुरु म्हणतात। हांव महेश नायक हे मुंडवेल वाड्यार रावता।
सर्व भावकांनो तुमकां नागपंचमीची हार्दिक शुभेच्छा। हे आमचे देवूळ जे मुंडवेलांत आसा, जे जागृत देवस्थान, खूप जागृत देवस्थान, आणि हे वास्कोन एकूच देवस्थान आसा जे नागाचें देवूळ आसा। जंय मोठ्या प्रमाणे खूबशे लोक येता, हांगाचेच न्हू, हे वाड्या वयलेच न्हू, की चड वास्कोचे लोक येता आनी खंयचे भायल्यान सुद्दां येता, कित्याक ते मानता हांगा। तेणी हांगा पांय पडोन तांकां सर्वश्रेष्ठ अशें दिसता की तांकां हो देव हांगा पावता म्हणून, खंय तरी तांकां उगडास केला की तो पावता। म्हणून हांव आनीकूय लोकांक मागता की हांगा येवचे, पांयां पडोन तेंची कितें इच्छा आसा ती तेंची पूर्ण जातली अशें म्हाका तरी दिसता, आनी तांकांय दिसचें म्हणून तांकांय हांव हांगा आमंत्रीत करता। देव बरें करूं।